नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच यंदा अंगारकीचा योग आलेला आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्या निमित्तानं मुंबईच्या आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची अगदी पहाटेपासून गर्दी पाहायला मिळते। तर भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे, दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आज अंगारकी चतुर्थी आहे। नवीन वर्षातील पहिला पवित्र सण आणि पहिला पवित्र दिवस हा मानला जातो। खरं आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आपण पाहतोय मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची पहाटेपासूनच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईचं आराध्य दैवत आहे आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये खरं तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असू दे किंवा अंगारकी चतुर्थी असू दे, संकष्टी चतुर्थी असू दे, भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधा आणि जाणून घेऊया। काय सांगाल, किती तास नक्की रांगेत उभा आहात? मैं 4 बजे आए थे, अभी तक इधर ही है। चलेगा, सबको यही है ना, इतना भीड़ में रुक ये दिन आना मुश्किल है तो चलेगा। नया साल हम लोग आए, अच्छा लग रहा है। खुशी से दर्शन ले रहे हैं। आणि आजचा दिवस हा खरं तर पवित्र दिवस आहे। नवीन वर्षातला हा जो दिवस आहे अंगारकीचा, तो अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्या निमित्ताने खरं तर मुंबईचं आराध्य दैवत मानलं जातं सिद्धिविनायक मंदिर आणि त्याच सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळतोय। गाभारा जर आपण पाहिला तर मग गाभाऱ्यामध्ये देखील गर्दी आपल्याला झाली पाहायला मिळते। अगदी नियोजन देखील इथे पूर्णपणे व्यवस्थित करण्यात आलं आहे। जिथे जिथे सुरक्षा रक्षक आहेत, सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे आणि कुठेही गैरसोय होऊ नये भाविकांची याची देखील पूर्णपणे काळजी इथे घेतली गेली आहे। त्यामुळे निश्चितच पहाटेपासूनच गर्दी जी झालेली आहे ती दिवसभर अशी सुरू राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।